पवारांशी पंगा सहजासहजी निलेश लंके घेणार नाहीत. त्यांचे मतदार तेच म्हणतात. पवारांसमोर लंकेंचा खास माणूस पवारांना सांगतोय, नेते आजही तुमचेच. जयंत पाटील पिन मारतात. लंकेंना दसऱ्यापर्यंत वेळ, समोर या आणि जाहीर करा. लंके तोपर्यंत बोलणार नाहीत जोपर्यंत दादा पवार विषय मिटत नाही. नेमकं घडलंय काय? गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके यांची जोरदार चर्चा होते. आताही तेच घडलंय. शरद पवारांनी मुंबईत बोलावलेल्या लोकसभा आढावा बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेले आमदार निलेश लंके यांच्या जवळचे व्यक्तिमत्व हे शरद पवारांच्या बैठकीला हजर होते. आणि त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाणार का? नुकतीच निलेश लंके यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली. त्या मुलाखतीत निलेश लंकेंनी म्हटलंय की शरद पवार आजही माझं दैवत आहे. मग दैवताला सोडून अजित पवार गटासोबत निलेश लंके का गेले हा प्रश्न राजकीय वर्तुळात असला तरी या बैठकीमध्ये पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. निलेश लंके यांच्या कोणत्याही पोस्टरवरती शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो असतोच आणि निलेश लंकेंच्या खास माणसानं या बैठकीमध्ये शरद पवारांसोबतच सांगितलंय की निलेश लंके आजही तुमचेच आहे आणि ते तुमच्या सोबतच राहतील. नेमकं या प्रसंगी काय घडलंय त्यावर आपण बोलणार आहोत. दरम्यान या बैठकीतील चर्चेदरम्यान आमदार लंकेंचा विषय निघताच ते शरद पवारांसोबत असून त्यांना सोडू शकत नाही असे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी म्हटलंय. हे तुम्ही नाही तर त्यांना सांगू द्या असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबाजी तरटे यांना म्हटलं. आता लंके काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याच्या नजरा लागून आहेत. याच बैठकीत नगर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, पाथर्डीचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांची नावे चर्चेला आली. त्याचवेळी डॉक्टर अनिल पठारे यांनीही लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली. नगरच्या राजकीय स्थितीचा आढावा घेताना शरद पवारांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अंकुश काकडे, बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह बऱ्याचशा नेत्यांची उपस्थिती होती. पवार यांनी नगरच्या राजकीय परिस्थितीची माहिती स्थानिकांकडून घेतली. जिल्हाध्यक्ष फाळके हे नगरची स्थिती मांडत असतानाच गतवेळच्या बैठकीचा संदर्भ देत आमदार लंकेंचा विषय छेडला. मात्र ते आता आपल्या सोबत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. लंके संदर्भात चर्चा सुरू असतानाच पारनेरमधून कोण आलंय अशी विचारणा त्यावर झाली आणि त्यामध्ये बाजार समितीचे सभापती पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे होते. आमदार निलेश लंके हे आजही होर्डिंगवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे फोटो वापरतात. ते शरद पवारांना सोडू शकत नाही, ते तुमच्याच सोबत आहेत असं तरटेंनी सांगितलं. मात्र त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पिन मारली आणि त्यांनी म्हटलंय, हे त्यांना सांगू द्या, तुम्ही नका सांगू. तसा निरोप दसऱ्यापर्यंत आम्हाला द्यावा अशी चर्चा यावेळी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाबाजी तरटे हे आमदार लंके यांचे खास माणूस म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे निलेश लंकेंची चर्चा या बैठकीत झाली. दरम्यान शरद पवारांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र निर्णय काही सुद्धा दिलेला नाहीये. आता यामध्ये विखे आणि लंके यांच्या संभाव्य लढतीकडे सुद्धा लक्ष लागलंय. अनेक दिवसांपासून वेध लागलेली विखे लंके लढत राज्याला पाहायला मिळणार का? सध्या तरी विखेंच्या विरोधात लंके यांच्याकडेच प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात असल्यानं त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागू नये. दुसरीकडे शंकरराव गडाख हे सुद्धा शिवसेनेतर्फे विखेंच्या विरोधात येऊ शकतात अशाही चर्चा जोरदारपणे घडतात. तुम्हाला काय वाटतं? एक आमदार निलेश लंके यांचे मतदार जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय वाटतं? निलेश लंके यांच्यासारखं व्यक्तिमत्व शरद पवारांना सोडू शकतं का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय पटलाय. हो द्या. जय महाराष्ट्र पब्लिक.